परत तेल तेल टाकून घ्यायचं थोडं. त्याने काय होतं का, तेल टाकलं म्हणते खाली चिटकत नाही आणि खायला पण छान लागतं. तर मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आणि आज काय बनवायचं आहे ती पूजा सांगणार आहे. काय तर आम्ही आज या भोपळ्याचे पराठे बनवणार आहे आणि आमच्याकडे याला भोपळाच म्हणते. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. तर चला बनवूया आपण भोपळ्याचे पराठे. तर चला पाट्याकडे जाऊ आणि बनवू मस्तपैकी टेस्टी. तुम्ही पण घरी बनवू शकता. कसे बनवायचे तुम्ही आता बघून घ्या. चला. मग याला असं किसून घेणं पडतं. याचं बाहेर साईडचं किसायचं आहे. मधलं आहे ना याची नाही बनवत भाजी, याला फेकून द्यायचं. फक्त हे बाहेरचं आहे ना यालाच किसून घ्यायचं. हा मग त्याचे मस्त व्यवस्थित पराठे बनते. आणि आणि आम्ही असं त्याला छोटं छोटंच किसायचं. पाहू शकते असं किसून घ्यायचं पहिले. तर चला आता पाटा धुवून घेतलाय. आता एवढं सगळं मिश्रण घेतलं. आता हे सगळं मिश्रण आपण वाटून घेऊ. मिरच्या, जिरं, लसूण, ओवा, कोथिंबीर एवढं सगळं मिश्रण घेतलं. आता हे सगळं वाटून घ्यायचंय. थोडं थोडं मोठं मोठं, जास्त बारीक काही वाटायचं नाही त्याला. मोठं मोठंच मग ते मोठं छान लागतं. तर बघा झालंय आता हे वाटून. असं वाटलं ते थोडं मोठं मोठंच वाटायचं होतं ना ते. तर मित्रांनो हे भोपळा आपण किसला होता. हे किसून घेतल्याच्या नंतर मस्तपैकी एकदम चांगल्या क्वालिटीने एकदम दमदार मजबूत पद्धतीनं मस्त धुवून घ्यायचा. आणि धुवून घेतल्याच्या नंतर एकदम इकडे त्याचा रगडा काय म्हणते त्याला ते सगळं टाकायचं व्यवस्थित. आणि आमची अशी चूल आहे आणि चूल पेटवणार एकदम दमदार तरीक्यानं आम्ही. आणि इकडे चालू आहे आमचा रगडा. रगडा म्हणजे ते किसलेलं सगळ्या गोष्टी ना मस्तपैकी. तर बघा हे सगळं एवढं एवढं मिश्रण घेतल्यावर एवढं पीठ घेतलं. हे आहे गव्हाचं पीठ, हे गव्हाचं पीठ आणि हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. जेवढं पाहिजे तेवढं बनवायचे तेवढं टाकायचं. आणि हे चवीनुसार मीठ. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडस पाणी टाकून मिक्स केलं का जेवढं पाहिजे तेवढं मिक्स करायचं. तर मित्रांनो बघा आता अशी पन्नी घेतली आणि त्याच्यावर तेल लावून घेतलं. आता एवढं पीठ घ्यायचं हे आणि खाली पन्नी टाकली त्याला तेल लावून घेतलं. आणि आणखी पन्नी घेतली याला पण तेल लावून घेतले जसं करून ते तेल लावलं का चिटकत नाही. आणि तसं लाटायला ते चिटकून जातं. त्याच्यामुळे पन्नीच घ्यावं लागतं त्याला दोन्हीकडून पण सोपं जातं ते. पन्नी असली त्याला लाटायचं पण काहीच काम नाही पडत. फक्त असं केलं होऊन जातं ते. आता असं टाकून घ्यायचं पन्नी ना. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम भारी चांगल्या पद्धतीने असं काय तयार होईल आता. आणि खायला आता कसं लागतं काही सांगता येत नाही, पण एकदम टेस्टी लागणार असं मला वाटतंय. याला आता परतून घेणार आहे मी आता मध्ये. इकडे वरती प्लॅन ए चालू आहे आणि इकडे खाली चालू आहे प्लॅन बी, म्हणजे दुसरं आता बनवून चालू आहे. त्याला बेलण्याचं काही काम नाही पडत, हातानंच हे करून घ्यायचं आहे ना ग. हा त्याला तेल लावलं पन्नी असली मग त्याला बेलण्याचं कामच नाही पडत. कारण त्याला ना ते पतलं होतं जास्त पीठ नाही. त्याला लाटलं की ते चिटकून जातं कोळपटाला आणि बेलण्यात चिटकतं ते. त्याच्यामुळे असं हातानेच करावं लागतं त्याला तेलाने. मित्रांनो पाहू शकता तुम्ही आमचे पराठे रेडी आहे. आणि मस्त चुलीत आर पडला होता त्याच्यामुळे आम्ही आता मस्त 2 कंस टाकून देतो. ते पण छान भाजतील आणि ते भाजल्यानंतर आम्ही आता मस्त इकडं पराठे रेडी आहे. इकडं सगळं ओके झालं. आता फक्त टेस्ट घ्यायची बाकी तर दाखवतो तुम्हाला. चला.
तर मित्रांनो चला आता एकदम रेडी झाले आता आणि आम्ही आता इथे टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कसे येतं. तर चला पहिले मी टेस्ट करणार आहे. आमच्याकडं ड्रायपोर्ट नाही आहे, स्टँड विंड काही नाही, त्याच्यामुळे मग आता गरिबी आहे आमची. तर चला टेस्ट करतो. कर. छान आहे, मस्त आहे. तर मित्रांनो तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्ही घरी बनवू शकता. आणि आम्ही आता संपवायचा प्रयत्न करतो. तर आपल्या इकडे कंस पहा तुम्ही, कंस पण चालू आहे. आणि कशी झाली का? छान झाली. एक नंबर हलवा आहे त्याला. काय जास्त अवघड नाही. तुम्ही ते पाट्यावर नाही वाटलं चालतं, कुठून पण घेतलं चालतं, मिक्सर मध्ये पण घेतलं चालतं, पण मग पाट्यावर जशी चव येते ना तशी मिक्सर मध्ये कुठून घेतलं तशी नाही येत. पाट्यावर एकदम छान लागतं खायला. आणि आमच्या तिकडे दीदीचं पा काय चालू आहे प्लॅन. तर मित्रांनो व्हिडिओ पसंत आला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ कसा बनवायचा, तर आम्ही तसा बनवू. तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय आणि कमेंट नक्की करा. ओके बाय.